हॅलो ऑल. सो बेसिकली आज मी तुम्हाला माझी केदारनाथ जर्नीबद्दल सांगणार आहे. तर केदारनाथला जाण्याचं स्वप्न माझं ऑलमोस्ट 5 वर्षापासून आहे आणि ते प्रत्येक वर्षी डिले होत गेलं. म्हणजे काही ना काही रिझन्स आले, हेल्थ इश्यूज आले किंवा काही कॉन्टिन्जन्सीज आल्या, म्हणून ते कम्प्लीट नाही झालं. आणि आय गेस ह्या वर्षी पण एवढा मोठा चमत्कार झाला आहे. म्हणजे माझं मार्चमध्ये इंजरी झाली होती आणि मी असे 4-5 डॉक्टर्सना दाखवलं, पण डायग्नोसिस होत नव्हतं. आणि मग मला वाटते एक जे बॉम्बेचे खूप फेमस डॉक्टर आहेत, त्यांनी मला सांगितलेलं की तुझ्या लेगमध्ये एवढी मोठी इंजुरी झाली आहे की तुला आता 4 किलोमीटरपेक्षा जास्त तू चालू नाही शकणार आणि कधीच पायरी नाही चढू शकणार. म्हणजे तुला कधीच पायऱ्या चढायच्या नाहीत, कायम तुला ग्राउंड फ्लोअरवरच राहायचंय. तर दॅट वॉज अ शॉकिंग थिंग. मग तेव्हा मी खूप कोलॅप्स झालेले. मग पप्पांनी तेव्हा धीर दिला आणि मग पप्पांच्या एक ॲक्वेंटन्स ओळखी थ्रू मी एका डॉक्टरना भेटले आणि त्यांनी मला बरं केलं. पण मला रेकमेंडेड नव्हतं ॲट अ स्ट्रेच एवढं चालणं. मग त्यांनी मला सांगितलं की हळूहळू यू कॅन स्टार्ट. 2 किलोमीटर्सनी चालू कर, मग हळूहळू 4 किलोमीटर्स कर, मग 8 कर, मग 12, म्हणजे 10-12 असं कर. आणि मी हळूहळू ग्रॅज्युअली वाढवत गेले. आणि आय थिंक अराउंड फर्स्ट वीक ऑफ जून मी पप्पांना म्हणाले की मला केदारनाथला जायचं आहे आणि आय वॉन्ट दिस ॲज माय बर्थडे गिफ्ट, जो 14 जूनला असतो. आणि मग केदारनाथ ट्रिपचं असं होतं की मोस्टली लोक परमिशन नाही देत, कारण की मी माझ्या फ्रेंडसोबत जात होते, कारण की खूप लँडस्लाईड्स होतात आणि इट्स नॉट कन्सिडर्ड सेफ. पण आय डोंट नो हाव, मला असं वाटतं की सगळं कॉस्मिक आहे, सगळं घडून आलं आणि मग पप्पांनी पण परमिशन दिली. पप्पांनी मम्मीला पण कन्व्हिन्स केलं आणि त्यानंतर आम्ही अराउंड 10 लोक होतो. आणि पण 10 लोकांनी पेमेंट पण केलं होतं फॉर द ट्रिप. पण अचानक 6 लोक कॅन्सल झाली बिकॉज ऑफ त्यांचे पर्सनल रिझन्स. आणि मग आम्ही 4 लोक जाणार होतो. पण नेमकं ट्रिपच्या एक दिवस आधी माझ्या फ्रेंडचे पप्पा एक्सपायर झाले. आम्ही सगळे आलो, सगळं ते प्रोसिजर केली, विधी वगैरे केलं. आणि मग एक पेमेंट केलेलं म्हणून मग आम्ही एका मेंबरला ॲडजस्ट केलं. मग आम्ही सगळे फ्रेंड्सच गेलेलो. आणि त्यानंतर आम्ही बॉम्बे टू हरिद्वार ट्रेनने गेलो. आणि मग 12 तासाचा घाट असतो. मग घाट कम्प्लीट करून 3:30 म्हणजे राहिलो आणि 3:30 वाजता पहाटे ट्रेकसाठी निघालो. आणि आमचे ड्रायव्हर होते ते तिकडचे, ते खूप चांगले होते. मग त्यांनी आम्हाला शॉर्टकटनी एका लाईनमध्ये जॉईन इन केलं. आणि मग 2 लोक घोड्यावरून गेली आणि मी आणि माझी एक फ्रेंड होती, आम्ही चालत गेलो. माझ्या फ्रेंडनी 2-3 किलोमीटर चालल्यावर तिला असं वाटलं की तिला घोड्याने जायचं आहे. मग ती घोड्याने गेली आणि मी चालत एकटीच जात होते. आणि आय थिंक थोडंसं 1 किलोमीटर वगैरे चालल्यावर असं वाटत होतं की आय डोंट नो की मी करू शकणार आहे का नाही. कारण की अनफॉर्च्युनेटली काय झालं होतं की माझी जी स्वेटरची बॅग होती किंवा जी विंटर वेअरची बॅग होती, ते सगळे त्या घोड्यावरूनच गेलेले आणि चुकून माझ्या त्या फ्रेंडसोबत राहिलं, जी मिडवेमधून घोड्यावरून गेलेली. सो माझ्याकडं ना रेनकोट होता, ना काय विंटरवेअर होतं. फक्त मी एक ट्राउझर आणि शर्ट घातला होता. आणि मग मी चालायला चालू केलं. ती स्टिक होती, ट्रेकिंग स्टिक होती माझ्याकडे. आणि आय रिमेंबर मी पप्पांना व्हिडिओ कॉल केला की असं असं झालंय, मी एकटीच आहे, आय डोंट नो हाव आय गोन डू इट. मग त्यांनी मला मोटिवेट केलं, ही केप्ट पुशिंग मी की नाही होणार होणार. आणि आय रिमेंबर की असं इट्स नॉट इझी, असा स्टीप स्लोप असतो आणि त्याच्यामध्ये चालणं इज अ व्हेरी बिग थिंग. आणि मग आम्ही हळूहळू चालायला लागले. आणि मग त्यानंतर मध्ये मध्ये थोडे लिंबू सरबतचे ब्रेक्स घेत होते. आणि हळूहळू आय स्टार्टेड वॉकिंग. आणि पाऊस पडायला लागला आणि आय डिडंट हॅव रेनकोट. मग तिथे एक हे होते, म्हणजे एका शॉपमध्ये मी रेनकोट घेतला आणि मग रेनकोट घालून आय स्टार्टेड वॉकिंग अगेन. आणि मग थोडं थोडं ग्लेशियर दिसायला लागलं मला मिडवे. आणि ग्लेशियर दिसल्यावर मला असं खूप इमोशनल फील झालं, कारण की ते असं अंतःकरणापासून एक स्वप्न होतं की केदारनाथला जायचं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही, म्हणजे मी आय केप्ट वॉकिंग वॉकिंग वॉकिंग. आणि नंतर ज्या पायाला मला इंजरी झाली होती ते दुखायला चालू झालं. अँड आय वॉज लाईक, आता आय डोंट नो मी कसं करणार आहे, काय होणार आहे माझ्यासोबत. आणि मग नेमकं तिथं मला एक दुकान मिळालं, जिथं सगळे मेडिकलच्या गोष्टी मिळत होत्या. आणि तिथं आय गॉट दिस वॉलिनी ट्यूब, पेन किलर ट्यूब मिळाली. मग मी ते घेतलं, ते लावलं आणि तसंच मी चालत गेले. आणि अचानक खूप थंडी पडली आणि मला वाटते असंच मी कसं बसं अराउंड संध्याकाळपर्यंत 10 किलोमीटर्स कम्प्लीट केलं. आणि मग 10 किलोमीटर्स झाल्यावर असं झालं की म्हणजे माझे पाय खूप दुखत होते आणि आय कुडंट डू इट. तर मग मी डिसाईड केलं की घोड्यावरून जाऊया. मग तिथून पुढचे जे 6 किलोमीटर्स होते ते मी घोड्यावरून गेले. घोड्यावरून जाताना पण खूप अप्स अँड डाऊन्स आले, कारण की माझ्याकडं जसं की बनलं की मी स्वेटर किंवा विंटरवेअर नव्हतं. तर त्यावेळेला बर्फ पडायला लागला आणि माझ्याकडं काहीच नव्हतं. आणि मग सगळे शूजमध्ये वगैरे बर्फ गेला, हँड ग्लोव्समध्ये बर्फ गेला.
आणि मग आम्ही वर पोचलो. वर पोचल्यावर लिटरली मी फ्रीज करत होते, म्हणजे मला फोन पकडायला येत नव्हता. पूर्ण बॉडी काळं निळं पडलं होतं. आणि तिथं कसं होतं की मी लोकांना हेल्प मागत होते की ॲटलिस्ट ते शेकोटी टाईप्स असतं, बॉनफायर असतं, तिकडं जाऊन ते मला हेल्प करतील. पण तिथं सगळेच बिझनेसमध्ये एवढे बिझी होते की कुणी मला हेल्प नाही केली. पहिला मी कपडे घेतले, आणखी पूर्ण पावसात भिजले होते मी, आणि रेनकोट पण त्या वादळामध्ये हे झाला होता. आणि मग त्यानंतर मी गेले. मला चालायला येत नव्हतं कारण की माझा पूर्ण पाय दुखत होता आणि मला असं एकाच पायावर मी चालत होते. आणि नेमकं मी केदारनाथला जात होते आणि आय वॉज प्रेइंग, म्हणजे कॉन्स्टंटली माझा जप चालू होता. आणि अचानक एक चमत्कार झाला की प्रचंड थंडी होती, प्रचंड पाऊस पडत होता, आणि अचानक सूर्य उगवला, म्हणजे सूर्याची किरण आली आणि अचानक तिथं सनी डे टाईप झाला. देवानी एक खूप मोठी मदत केली त्या ठिकाणी. आणि मग चालत गेले, आणि एक होतं की हॉटेलला माझे 3 राहिलेले लोक होते. मी म्हटलं की आता एवढा लांब आलोय तर ते पाय दुखत होता, तर त्यात मी पहिला केदारनाथ टेम्पलला गेले आणि मग नमस्कार केला. आणि माझं फर्स्ट रिॲक्शन होतं की सगळे नमस्कार करतायत, मी खाली बसली आणि मी रडतीये, आणि सगळी लोक मला बघतायत की हिला काय झालंय. पण ते असं होतं की एक स्वप्न होतं माझं खूप वर्षाचं आणि ते पूर्ण झालं, म्हणून मी खूप इमोशनल झाले होते. मग दर्शन घेतलं, मग रूमवर आलो, थोडं चेंज वेंज केलं, आणि मग परत आम्ही 6:30च्या आरतीसाठी आलो. आम्हाला आरती मिळाली, दर्शन झालं त्या दिवशी, संडे दिवशी. आणि त्यानंतर आम्ही भीमशेलेला, मी आणि माझे बेस्ट फ्रेंड्स आम्ही बसलेलो की आम्ही एकमेकांसाठी कसे होतो, कसे मदत केली. सो इट वॉज लाईक अ व्हेरी फिल्मी मोमेंट की आम्ही एकमेकांच्या बॅड टाइम्समध्ये होतो आणि देवानी कसं हेल्प केलं. तर कम्प्लीट ग्रॅटिट्यूड. त्यानंतर आम्ही गेलो आणि आम्ही झोपलो. आमची इच्छा होती की एवढा लांब आलोय तर आम्हाला अभिषेक करायचा आहे. मग त्यांनी सांगितलं की ते काउंटर बंद झालं. आम्ही झोपायला गेलो. प्रचंड थंडी होती, हीटर वगैरे काहीच अलाउड नव्हतं रात्री 3 वाजता, कारण की ऑक्सिजन लेवल्स कमी होतात. आणि आम्ही खूपच असं थंडीत झोपलेलो. आणि त्यानंतर आम्ही 4 लोक झोपलेलो. आणि मग नेक्स्ट डे विवरले की एक ट्राय करूया की जर अभिषेक झालाच तर मग इट्स गोना बी अ बिग थिंग. आणि मग आम्ही मला वाटते मी एक फ्रेंड तर आजारीच पडले, मग ते तिकडंच म्हणजे झोपलेले. मग मी आणि माझी एक फ्रेंड आम्ही त्या थंडीत 4 वाजता उठलो, आंघोळ केली, जे इझी अजिबात नव्हतं, खूप थंडी होती. आणि एक फ्रेंड असेच आले. आणि मग आम्ही गेलो आणि खूप मोठी लाईन लागलेली. मग माझी एक फ्रेंड म्हणली आय डोंट थिंक मी करू शकते, फोटोज वगैरे मी नाही काढू शकत. तर ती परत गेली झोपायला. आम्ही दोघंच लाईनमध्ये थांबलेलो आणि पूर्ण चप्पल आम्ही काढलेलं, आणि पूर्ण ती अशी फ्लोर म्हणजे होते, मार्बलचे फ्लोर होते. आणि मग आमचे पाय असे पूर्ण फ्रीज झालेले की आता कसं करणार आहे. मग आम्ही 1 तास थांबलो आणि आम्हाला असं कळालं की तुमच्याकडे ते रिसीट नाही, तुमचा अभिषेक नाही होणार. मग तोपर्यंत थोडासा सूर्य उगवला होता. मग आम्ही मागं गेलो, लाईन तोडली, म्हटलं आता काय होणार नाही, आपलं दर्शन झालंय, लेट्स बी सॅटिस्फाईड, आणि मग परत जाऊया. आणि मग तिकडे गेलो, थोडे फोटोज काढले, थोडं मेडिटेशन केलं. आणि मग आम्ही नमस्कार करून परत जात होतो. आणि ज्यांच्याकडून सामान घेतलं ना आम्ही अभिषेकाचं, त्यांना म्हटलं हे परत घ्या, आता आम्हाला नको आहे, कारण की आमचा अभिषेकच झाला नाही. मग त्यांनी सांगितलं त्या गुरुजींकडे जावा, तुमचं होणार. त्यांच्याकडे गेलो, त्यांनी एका अघोरी बाबांकडे पाठवलं. मग अघोरी बाबांकडे गेल्यावर ते म्हणाले की ह्या म्हणजे स्पेसिफिक माणसाला भेटा, तुमचा अभिषेक होणार. आम्ही त्यांना तुमच्याकडे गेलो. मग त्यांनी काही अमाऊंट चार्ज केली, पण ते पण शॉर नव्हतं कारण की मंडे होता आणि 2-3 किलोमीटर लांब लाईन होती म्हणजे अभिषेकासाठी. मग माझी एक फ्रेंड म्हणाली की म्हणजे होईल का नाही गॅरंटी नाही. मग ती परत गेली रूममध्ये. मग मी एकटीच उभी होते. 1 तास झाला, काय आत कोण VIP एंट्रीज देत नव्हतं, जे आम्ही तिकीट काढलं होतं VIP एंट्रीचं, पण कोण देतच नव्हतं. आणि मग आय वॉज लाईक की आता होतंय का नाही, होतंय का नाही. आणि 1 तास झालेला आणि मी जात होते. मग अचानक एकाने मला, म्हणजे ज्यांनी मला तिकीट काढलेलं त्यांनी मला बोलवलं. मग अचानक मंडे होता, सकाळचे 7 वाजले होते, आत बोलवलं आणि केदारनाथला अभिषेक झाला. केदारनाथला टच केलेला प्रसाद मिळाला. आणि मी खूप इमोशनल होते. मला वाटते की आम्ही 10 लोक होतो इन द एंटायर ट्रिप, आणि आम्हाला 4 लोकांनाच ते घडलं. आणि म्हणजे मी खूप स्वतःला लकी समजते, भाग्यवान समजते की मला केदारनाथचा अभिषेक करायचं भाग्य मिळालं. आणि त्यानंतर मी बाहेर आले आणि मी फर्स्ट पप्पांना व्हिडिओ कॉल केला की मी केदारनाथला अभिषेक केला आणि असं झालं. आणि मी रडत होते लिटरली. आणि त्यांचा एकच शब्द होता की तुझ्या चेहऱ्यावर जो ग्लो आहे ना, तोच सांगतोय की तू काय टच केलंयस आणि किती डिवाईन आहे हे सगळं. तर खरं तर हे अशी गोष्ट आहे, एक चमत्कार म्हणेन मी, की 1 महिना आधी
मी बेड रिडन होते, मला चालायला पण येत नव्हतं आणि 1 महिन्यानंतर मी 10 किलोमीटर केदारनाथचा ट्रेक केला. आणि मला वाटते हे माझं सगळ्यात मोठं स्वप्न होतं, कारण की महादेवांची श्रद्धा मी खूप वर्षापासून करते आणि मला वाटते की ह्याचं सगळं श्रेय मला पप्पांना द्यायचं आहे. कारण की एवढे संकट आले त्या ट्रिपच्या मध्ये, म्हणजे राईट फ्रॉम ट्रिप प्लॅनिंग टू पीपल कॅन्सलेशन्स आणि एकटं ट्रेक करणं पासून अभिषेकापर्यंत. पण त्यांनी मला कन्सिस्टंटली सांगितलं की नाही, होणार आहे होणार आहे. त्यांना पण भीती वाटायची कारण की लँडस्लाईड्स व्हायचे, पण त्यांनी मला कन्सिस्टंटली सपोर्ट केलं, सगळी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली. म्हणून ह्या व्हिडिओ थ्रू मला सांगावंसं वाटते की पप्पा, माझं जे दर्शन झालंय, माझं जे भाग्य मला मिळालं, हे सगळं मी तुम्हाला देते, कारण की हे तुमच्यामुळे झालंय. थँक्यू सो मच.